अरे या टाकरघाट नगरीतील जे माझे बौद्ध बांधव आहेत त्यांनी या ठिकाणी लक्ष द्यावं. अरे आमच्या बापजादे आमच्या पिढ्यांची गुलामगिरी जरा आठवा. अरे आमच्या बापजाद्याला या रस्त्याने जाण्याचा अधिकार नव्हता. अरे आमच्या बापजाद्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. अरे आमच्या बापजाद्यांना कपडे घालण्याचा अधिकार नव्हता. रस्त्यानं जायचं असेल तर पाठीला झाडून गळ्यात मडकं बांधावं लागत होतं. परंतु त्यांनी ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी तुमच्या गळ्यातला मडका आणि झुंगाचा झाडू काढला आणि या देशाचा पंतप्रधान बनण्याची ताकद ज्या संविधानानं दिलं तर संविधान तुमच्यासाठी खुलं केलं. आज तुम्ही मोठे मोठे कपडे घालता, मोठ्या मोठ्या बंगल्यात राहता, मोठ्या मोठ्या गाड्या घोड्याला फिरता. हे सर्व जर कोण दिलं असेल ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं. कोणी देव नाही आला, कोणी बुवा नाही आला, कोणी बाबा नाही आला. माझ्या बापानं आम्हाला आरक्षण दिलं. माझ्या बापानं आम्हाला शिक्षणाची संधी दिली. त्या संधीच्या जोरावर आम्ही इतकं ताकदवान बनलो. कोणत्या बाबानं आकड्याचा नंबर देऊन आम्ही शिकलो नाही, बोललो नाही. माऊली शेतात कामाला गेली, शहरात काम करत राहिली, माझा बाप काम करत राहिला. त्याच्या मजदुरीतून त्याच्या पैशातून आम्ही शिक्षण घेतलं. पण लाज वाटते त्या बेशरम लोकांना. चले नोकरी तर बाबासाहेबाच्या नावाने घेता, नोकरी घेतल्यावर मागे सही बी करता की बी आर आंबेडकर आणि नवस मानता इकडे जोतिकडगाच्या बोधायले. तुम्ही पाहू तरी कसे शकता की बाबासाहेबांची विटांबना इकडे होऊन राहिली. अरे 40-45 वर्ष झाले. किती लोक झपसान कडलोक तुमच्या डोळ्यावरची पट्टी उघडणार नाही. मी मुंबईला राहतो, मला गरज नाही इकडे इलेक्शन लढायची. मला इकडे येऊन काय करायचं नाहीये. अरे तुम्ही नाही जागले म्हणून मला यावं लागलं. काय सांगसाल पुढच्या पिढ्याले. पुऱ्या देशामध्ये थुतू होऊन राहिली. या गावात काय घडते. अरे स्वाभिमानानं जगायला शिका. अरे आम्हाला जर कोण दिलं ना तर फक्त बाबासाहेबांना बुद्धानं दिलाय. त्यामुळे त्या बुद्धाची विटंबना थांबवा रे. रोज ऐकता, रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या कानामध्ये सहन कसं होते. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि मध्येच जय देव जय तू बाबा. हा काय थोतांड वेळ चाललाय. काय सहन करायचं आम्ही. अरे काय मेलेल्या मायची औलाद आहे का आम्ही. अरे आम्ही नाही सहन करणार. ज्या ठिकाणी महामानव तथागत भगवान गौतम बुद्धांची विटंबना होत असेल तर शांत बसणार नाही. आम्हाला पोलिसांनी सहकार्य केलं. पोलिसांनी आम्हाला धमकी नाही देता आमचं म्हणणं ऐकून घेतलं. काही लोकांनी आम्हाला धमक्या दिल्या. मी सांगतो, ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यावेळेस जनतेची बाबासाहेबांना म्हणाले होते, बाबासाहेब तुमचा समाज हा अनेक वर्षापासून, हजारो वर्षापासून देव देवता बुवाबाजी मध्ये अडकलेला आहे आणि हा समाज पुन्हा हे थोतांड चालू करेल आणि देशातील लोक म्हणतील की बाबासाहेब ह्या महाराजांनी तुमचा बौद्ध धम्म पाठवला आणि ते पाठवण्याचं काम तुम्ही लोक करताय. या ठिकाणी याचा मी जाहीर निषेध करतो. मला बाबासाहेबांनी भंतेजीला सांगितलं होतं, माझी येणारी पिढी ही बलिदान देईल बौद्ध धम्मासाठी आणि ती पिढी आता तयार झालेली आहे. हा राजू ठाकरे तयार आहे माझ्या जीवाचं बलिदान द्यायला. मी तयार आहे जीवाचं बलिदान द्यायला. अरे दामाय म्हणून इथपर्यंत आलो आणि त्यांच्या मंदिरात जाईन त्याला सांगीन हात जोडून की तुम्ही हे धंदे बंद करा. माझ्या बाबासाहेबांना पोटाचे 4 पोरं मेले. दवाखान्यामध्ये इलाज नव्हता, पैसे नव्हते रे बाबा. आपले त्या प्रेतावर 11:30 नव्हती. शाहू महाराज फेटा टाकला. अरे तुम्ही लोक काय करता रे. हजारो लाखो रुपयाचे कपडे घालता. ते कपडे तुम्हाला फुकट नाही भेटले. मला रमाईची कमाई आहे ते. बाबासाहेबांची मेहनत आहे. अशी नोका सोडू आणि थोडी तरी सदाची नाही तर मनाची लाज अशी टाकडघाटच्या गावच्या लोकांना तर यापुढे बंद करा हे थोतांडगिरी. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. जय